अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण पाहणार आहोत की आज मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला कुणी कितीही जरी आग्रह केला तरी तुम्हाला आजच्या दिवशी या ज्या काही वस्तू आहेत, ह्या 4 वस्तू तुम्हाला माता लक्ष्मी रूपी आहेत, ह्या कोणालाही द्यायच्या नाहीयेत. नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. माता लक्ष्मी तुमच्या घरातून काढता पाय घेईल. यंदा सूर्याचं हे मकर संक्रमण बालवर्णावर होत असून संक्रांतीचे वाहन वाघ तर उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून माथ्यावर केशराचा टिळा लावलेला आहे. मकर संक्रांतीला स्नान, दान, जप इत्यादी शुभकर्मे तसेच काही खात्रीशीर ज्योतिषी उपाय केल्यामुळे आपल्याला अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होत असते. 14 जानेवारीला म्हणजेच आजच्या दिवशी मंगळवारी सकाळी 8:54 ते सायंकाळी 4:54 दानाचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे. तसेच मकर संक्रांत झाल्यानंतर किंक्रांतीचा एक दिवस सोडून द्यायचा, कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथसप्तमीपर्यंत देखील आपण दान धर्म हे जे आहे तर ते करू शकतो. म्हणजे सकाळी सूर्योदयापासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत वाण ववसा आपल्या विवाहित महिला ज्या आहेत त्या आपल्या मैत्रिणींना देत असतात. पण हे सगळं काही करत असताना आपल्याला काही अशा ज्या वस्तू आहेत त्या देणं टाळायचं आहे. तर त्या कोणत्या वस्तू आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढे आपले जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही. असे मानले जाते की या मकर संक्रांतीच्या सणापासूनच चांगल्या दिवसांची सुरुवात होत असते. त्याचे कारण म्हणजे सूर्य हा या दिवसामध्ये दक्षिण ते उत्तर गोलार्धामध्ये फिरत असतो. यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होत असते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडले जाते आणि म्हणूनच या दिवशी केलेलं पुण्य, दान, उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात. आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म हा करायचा असतो, जेणेकरून त्याचं पुण्यफळ आपल्याला अधिक पटीने मिळून जाईल आणि आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग, कर्म, दुःख, दारिद्र्य दूर होईल. तसेच हे पुण्य वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याचीच मदत होईल. पण आपण यामध्ये काही वस्तू ज्या आहेत ना तर त्या पूर्णपणे देण्यासाठी वर्ज्य करायच्या असतात. म्हणजेच आपल्याला या लक्ष्मीरूपी वस्तू आहेत आणि त्या या मकर संक्रांतीनिमित्त आपल्याला हळदी कुंकवाच्या वाहनांमध्ये देता येत नाही. तर त्यातली सर्वात पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे झाडू. कोणताही सणवार म्हटलं की आपण नवीन वस्तू ही खरेदी करतच असतो आणि ही खरेदी म्हटलं तर आपल्या वेगवेगळ्या गोष्टी सणावाराच्या निमित्ताने विकत घेत असतो. पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू जो आहे तर तो अजिबात घ्यायचा नाही. पण आपण झाडूला माता लक्ष्मी स्वरूप मानत असतो. त्यामुळे ती घेण्यासाठी आपण अश्विन अमावस्या, धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शुक्रवारचा दिवस तुम्ही निवडू शकता. पण मकर संक्रांतीचा दिवस तुम्ही अजिबात निवडू नका. या दिवशी आपण झाडू घेतला तर आपण त्या झाडूवाल्याला म्हणजेच त्या विक्रेत्याला पैसे देऊन हा झाडू घेत असतो. परंतु या ठिकाणी आपल्याकडून एक चूक जी आहे तर ती होत असते. ती म्हणजे मकर संक्रांतीला झाडूची खरेदी जी आहे तर ती केली जात नाही आणि संक्रांतीला अशा काही छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडून होऊ नये. या चुका जर आपल्याकडून झाल्या तर याचा पश्चाताप आपल्याला करावा लागतो. तसेच या दिवशी झाडू जो आहे तर तो कोणाच्याही नजरेला पडू देऊ नका. मकर संक्रांतीनिमित्त आपल्या घरी भरपूर लोक येत असतात, जात असतात, परंतु आपल्याला या दिवशी कोणाच्याही नजरेला आपल्या घरातील जो झाडू आहे तो पडायला द्यायचा नाही. यासाठी सूर्य उगवण्यापूर्वीच घरातील महिलांनी किंवा जे कोणी तुमच्या घरामध्ये झाडलोट करत असतील त्यांच्याकडून तुम्ही झाडलोट करून घेऊन झाल्यानंतर हा झाडू जो आहे तो तुम्हाला घरामध्ये एखाद्या बाजूला ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून ज्या ठिकाणी तुम्ही झाडू ठेवलेला आहे तिथून तो कोणालाही दिसणार नाही. तसेच या दिवशी मंदिरामध्ये दान धर्म करण्यासाठी म्हणून देखील तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे. मंदिरामध्ये झाडूचं दान करणं हे भाग्याचंच एक लक्षण मानलं जातं, पण त्यासाठी एक ठराविक प्रसंग असणे हे सुद्धा तितकंच महत्त्व आहे. मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही. आपण जरी संक्रांतीला दान करत असू, परंतु या दिवशी मंदिरामध्ये तुम्हाला चुकून सुद्धा झाडू जो आहे तर तो दान करायचा नाही.
यानंतर पुढची जी वस्तू आहे तर ते म्हणजे तेल. आता तेल ही वस्तू बघा शनीशी जोडलं जातं. शनीची 7.5 जावी म्हणून लोक तेलाचे दान देखील करत असतात. हे अगदी बरोबर आहे. पण शनीची 7.5 तसेच कोणत्याही शत्रुपीडा, शत्रुत्रास, काही समस्या असल्यावर शनिवारी शनी मंदिरामध्ये किंवा कोणत्याही मंदिरामध्ये नाहीतर मग अमावस्येच्या दिवशी गोरगरिबांना तेलाचे दान केल्यामुळे शनीची 7.5 जी आहे तर ती दूर होते. शनीचा आशीर्वाद दान देणाऱ्यांना प्राप्त होत असतो. पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि माता आणि पिता आणि पुत्राचं एकमेकांशी कधीच विशेष असं त्या पटलेलं नाही. त्यामुळे मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे. त्यामुळे तेलाचे दान या दिवशी तुम्ही अजिबात करू नका. तसेच वासाचे तेल, खाण्याचे तेल, कोणतेही तेल असो ते तुम्ही या दिवशी दान व वाण म्हणून अजिबात देऊ नका. कारण तुम्ही सुद्धा बघा तुमच्या घरातल्या लक्ष्मीच आहात आणि लक्ष्मीच्याच हाताने जर तुम्ही हे एखादे खाद्यतेल इतर लक्ष्मींना देण्याचा विचार करत असाल तर याचा वाईट परिणाम जो आहे तर तो तुमच्यावरती होऊ शकतो. त्याचबरोबर मकर संक्रांत म्हटलं तर हळदी कुंकू जे आवश्यक केले जातं. आता हे हळदी कुंकू करत असताना काही वस्तूंची देवाणघेवाण जी आहे तर ती केली जाते. या वस्तू आपण वाण म्हणून देत असतो. परंतु काही वस्तू वाण म्हणून देताना आपल्याला द्यायच्या नसतात. त्यामध्ये किसणी असेल किंवा बटाटे सोलायची जे पिलर असतं ते असेल, चाकू, सुरी, हे धारदार ज्या वस्तू आहेत ना, या टोकदार वस्तू असतात ह्या कधीही तुम्हाला वाण म्हणून द्यायच्या नसतात. तसेच ज्या लोखंडी वस्तू असतात त्यासुद्धा आपल्याला दान म्हणून कधीही द्यायच्या नसतात. जर आपण यासारख्या वस्तू दान केल्या तर आपल्या कुंडलीमधून केतू आणि शनी या ग्रहांना आपण खराब करून घेत असतो किंवा या वस्तू दान केल्याने ते ग्रह जे आहेत तर ते आपल्या कुंडलीमधून कमजोर होतात. हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं हे पूर्णपणे चुकीचं मानलं आहे. त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे जे काही वाण महिलांना वाटायचे आहेत, द्यायचे आहेत, दानधर्म करायचा असतो त्यामध्ये टोकदार, धारदार किंवा लोखंडी वस्तूंचा वापर जो आहे तर तो करायचा नाही. यासारख्या वस्तू सोडून तुम्ही इतर वस्तू ज्या आहेत तर त्या हळदी कुंकवामध्ये वाण म्हणून देऊ शकतात किंवा तुम्हाला दान करायचंच असेल तर या दिवशी तुम्ही उबदार कपडे, सध्या बघा थंडीचे दिवस चालू आहेत त्यामध्ये तुम्ही ब्लँकेट किंवा गोरगरिबांना कपडे हे अशा वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही दान करू शकता. तर हे महत्त्वाचे जे नियम आहेत हे नियम तुम्हाला लक्षात ठेवूनच आजचा मकर संक्रांतीचा हा जो सण आहे तर तो साजरा करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.